पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरातर्फे पोलीस रेझिंग डे 2025 दिनांक 1 जानेवारी 2025 ते 8 जानेवारी 2025 8 दिवस शहरातील प्रत्येक शाळा विद्यार्थिनींनी मार्गदर्शन करणार आहे। त्याचा एक भाग म्हणून शहर वाहतूक शाखातर्फे 4 जानेवारी 2025 आसरा चौक येथे शाळेचे विद्यार्थ्यांना वाहतूक शाखाची कर्मचारी यांची ट्रेनिंग दिली आहे आणि वाहतूक शाखाचे नियम काय आहे विद्यार्थ्यांना समजून सांगितलं। असे एकूण 64 शाळांना वाहतूक शाखा यांनी 8 दिवसात सगळे शाळांचे विद्यार्थ्यांना वाहतूक नियम काय आहे याच्या मार्गदर्शन प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्याला देणार आहे, असं पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय अमित बोराडे सह पोलीस आयुक्त सोलापूर शहर वाहतूक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा दक्षिण रवींद्रनाथ भंडारी, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा उत्तर सूरज मुलानी, निलोफर शेख, पोळे निकम आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय पत्रकार गफूर सौदागर यांनी। दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत आपण पोलीस रेंजिंग डे म्हणून आपला सण साजरा करतो। याकरता आपण प्रत्येक शाळा कॉलेजवर मुलांना पोलिसाबद्दल म्हणजे पोलिसांची कर्तव्ये, पोलिसांचे नियम व पोलीस हा किती कार्यरत आहे याबद्दल माहिती देतो। तसेच पोलीस स्थापना दिवसाबद्दलही त्यांना माहिती सांगितली जाते। त्या अनुषंगाने आज आसरा चौक या ठिकाणी RSPच्या मुलांमार्फत वाहतूक नियमन करून प्रत्येक येणाऱ्या नागरिकांना रेंजिंग डेबद्दल विद्यार्थी स्वतः माहिती देणार आहेत। आणि तसेच पोलीस स्थापना दिवसाचा 2 जानेवारी 1961 जी स्थापना झाली या स्थापनेबद्दलही आमच्या RSPचे मुलं व मुली नागरिकांना मार्गदर्शन करतील। प्रवीण पारडे, नेमणूक शहर वाहतूक शाखा दक्षिण। तर आज या ठिकाणी पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार सर, पोलीस उपायुक्त माननीय अमित बोराडे सर, ते ACP ट्रॅफिकचे ACP सर श्री सुधीर खिरडकर साहेब आणि साऊथ पीटर श्री भंडारे सर, त्यानंतर नॉर्थ पीटर श्री मुलानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण पोलीस रेजिंग डे हे पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगानं वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी आपण लहान मुलांना वाहतुकीचे धडे देत आहोत। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 54 शाळा 54 शाळेतील विद्यार्थ्यांना आपण रोड सेफ्टी पेट्रोल अंतर्गत डेली आपण त्यांना प्रशिक्षण देत आहोत। त्या अंतर्गत त्यांना परेड आणि वाहतूक नियमाची जनजागृती धडे देत आहोत। तर आज ते प्रत्यक्षात आसरा चौक या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः मुले उभा राहून वाहतूक नियमन करणार आहेत आणि त्यानंतर ते जे वाहतूक नियमन आहे हे शिस्त ते आपल्या आईवडिलांना त्याविषयी सांगणार आहेत। नियम पाळल्यानंतर अपघाताचं प्रमाण कसं कमी होतं आणि प्रत्यक्ष सिग्नलचं महत्त्व, वाहतूक रस्त्यावरची शिस्त हे धडे त्यांना आज मिळणार आहेत कृतीतून आणि त्यानंतर ते जनजागृती परत संबंध 54 शाळेमध्ये जाऊन ते करणार आहेत।